उद्धरिले कुळ आपण तरला, तोची धन्य झाला त्रैलोक्यात। संत तुकाराम महाराजांच्या या ओवीचा अनुभव देणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे मराठवाड्यातील लोकनेते कैलासवासी साहेबराव पाटील डोणगावकर होय। डोणगाव येथील कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते, जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य आणि सधन शेतकरी कैलासवासी कचरू खंडेराव पाटील डोणगावकर यांच्या कुटुंबात 27 एप्रिल 1947 ला अण्णांचा जन्म झाला। बालपणापासूनच शिक्षणाची गोडी असणाऱ्या अण्णांनी डोणगावातच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि माध्यमिक शिक्षण औरंगाबाद येथील मराठा हायस्कूल येथे घेऊन उच्च शिक्षणासाठी अण्णा अहमदनगर येथील सोसायटी हायस्कूलला गेले। अण्णांनी पश्चिम महाराष्ट्रात शिक्षण घेतल्यामुळे अण्णांचा वैचारिक दृष्टिकोन व्यापक झाला हे विशेष। शिक्षण घेऊन अण्णा जेव्हा गावी परतले ते मनाशी एक ध्येय बाळगूनच। वाचनाची आवड असणारे आणि सामाजिकतेची जाणीव असणारे अण्णा एनसीसी कॅडेट आणि वक्तृत्व यामध्ये विशेष प्रभावी होते। संभाषण कौशल्य आणि नेतृत्व गुणामुळे अण्णांनी राजकीय व ग्राम विकास चळवळीत सहभाग घेतला। या चळवळीमुळे अण्णांच्या नेतृत्व गुणांना मोठा वाव मिळाला। 1 मे 1960 ला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र स्वतंत्र झाला व पुढे पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरला। हीच संधी अण्णांनी हेरली आणि 1967 ला गाव सुधार मंडळाच्या सहकार्याने अण्णा डोणगावचे सरपंच झाले। भविष्याची पावले ओळखणाऱ्या अण्णांनी लासूर स्टेशन डोणगाव पिंपळगाव हा 12 किलोमीटरचा रस्ता बनवला। 1967 ते 1977 या काळात डोणगावचे सरपंच पद भूषविताना सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्याशी अण्णांचा संपर्क वाढला व त्यांच्या मार्गदर्शनाने अण्णा जिल्हा परिषदेच्या राजकारणात आले। हा समाज कर्तृत्ववान व्यक्तीची दखल घेत असतो। याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सानिध्यात येऊन अण्णांनी त्यांना गुरुस्थानी मान दिला आणि माननीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपत परिसरात लोकहिताची कामे केली। 1975 ला प्रशासकीय मंडळावर अण्णांची नेमणूक झाली आणि 1978 ला गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच अण्णांना विजय मिळाला। या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आला। सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे साखर उत्पादन वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ लोकांसोबत अण्णांनी बैठका घेतल्या, परंतु जिल्हा अध्यक्ष पदासाठी त्यांना कारखान्याचे पद सोडावे लागले आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी अण्णांना एस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद दिले। जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर अण्णांनी जिल्ह्यात जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आणि 1979 ला अण्णा जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारातील दोष शोधून 54-2 ची कार्यवाही अण्णांनी केली। अण्णांच्या या निर्णयामुळे आठवडाभर अण्णांचे नाव जिल्हाभर गाजत राहिले। शाळेच्या वर्गखोल्या बांधणे, बंधारे बांधणे अशा प्रकारच्या अनेक विकास कामांना मंजुरी देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला। जनतेच्या नाडीचं परीक्षण करणारा हा राजकीय डॉक्टर होता असं मी म्हणेन। वयाच्या 35व्या वर्षापर्यंत अण्णांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सर्व पदं ही स्वकष्टाने सन्मानाने मिळवलेली होती। त्यांनी तालुक्यातील गोरगरीब, दीन, दलित, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणाची सोय केली हे प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते। या शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी भावना शिवप्रेमींनी अण्णांना बोलून दाखवली। शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत अण्णांनी जिल्हा परिषदेमार्फत 1 लाख रुपये निधी मंजूर करून औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणीत मोलाचा वाटा उचलला। अण्णांनी लासूर येथील व्यापाऱ्यांची समजूत काढून लासूर स्टेशन बाजार समितीचे स्थलांतर घडवून आणले
आणि अण्णांच्या या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे लासूर स्टेशन बाजार समितीला आज संपूर्ण मराठवाड्यात नावलौकिक मिळाला. त्यांच्या कार्यकाळात मार्केट कमिटी नवीन जागेत स्थलांतर झाली. या अगोदर जुन्या मोंढ्यात होती. नंतर अण्णांनी ती 21 एकर जागा घेऊन पूर्ण डेव्हलप केली. अण्णाचं दूरदृष्टी धोरण खूपच चांगलं होतं. गंगापूर साखर कारखान्याला अण्णांच्या काळातच नवसंजीवनी मिळाली. 1984 ला अण्णांनी सर्व संचालकांसह कारखाना निवडणूक जिंकली. परिसरातील ऊस उत्पादकांचा अण्णांवर प्रचंड विश्वास होता. या विश्वासाच्या बळावरच 1984 ते 1994 या काळात अण्णांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषविताना ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली. डबघाईस आलेला साखर कारखाना 84 ला ताब्यात घेतला. डबघाईस आलेला साखर कारखाना यशस्वीपणे चालवून त्याचं एक्सपेन्शन केलं. जो 1100 टनी साखर कारखाना होता तो 2100 टनी केला आणि तो यशस्वीपणे त्यांनी तो राबवला. त्यानंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी डिस्टिलरी प्लांट सुरू केला. 30,000 टनीचा प्लांट उभा करून तो यशस्वीपणे राबवला आणि तेही चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी चालू झाला. अण्णांनी 1100 टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याची गाळप क्षमता 2100 टनापर्यंत वाढविली. यामुळे साखर उत्पादन वाढले, कामगारांना बोनस मिळू लागला आणि दिवाळी सारख्या सणामध्ये ऊस उत्पादकांना साखर वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे कार्य अण्णांनी केले. 1984 पासून मी अण्णाचा एक सक्रिय कार्यकर्ता होतो आणि त्याच्यानंतर कारखान्यात आल्यानंतर अण्णांनी त्या कारखान्याच्या लिफ्ट संदर्भात कारखान्याला जास्तीचा ऊस मिळावा ह्या योजनेतून एक भव्य योजना अशी मुक्तेश्वर, तुमचे कायगाव, असे आंबळनेर अशा 9 लिफ्ट योजना कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केल्या. सहकाराच्या व्यायातून भोकस बँकेच्या माध्यमातून त्या लिफ्टला कर्ज देऊन आणि त्या लिफ्टच्या उपलब्ध करून दिल्या आणि सगळ्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये गोदावरी पट्ट्यात, शिवना पट्ट्यामध्ये त्या लिफ्टचा उपयोग झाला. परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत अण्णांना विशेष सहानुभूती होती. जायकवाडी प्रकल्पामुळे गोदावरीत भरपूर पाणीसाठा असूनही सिंचन सुविधा नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध नव्हते याची खंत सतत अण्णांना होती. तेव्हा कारखान्याच्या माध्यमातून अण्णांनी गोदावरी तीरी मोठ्या क्षमतेचे 7 लिफ्ट इरिगेशन बसवले. त्यातून हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. अण्णांच्या या शेती विषयक धोरणाचा परिणाम असा झाला की हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली. शेतीचे उत्पन्न वाढले आणि या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सुखावला गेला. या जलसिंचन योजनेचे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. जायकवाडी धरणातून गंगापूर तालुक्यासाठी 70,000 एकरला सिंचन करू शकेल एवढे पाणी उपसण्याची परवानगी अण्णांनी माननीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना मिळवली. गंगापूर तालुक्यातील 2 सिंचन प्रकल्प खूप काळापासून रखडले होते. एक टेंभापुरी आणि दुसरा नांदूर मधमेश्वर. शिवराईचे पुनर्वसन न झाल्यामुळे धरण बांधूनही त्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून अण्णांनी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्फत शिवराईसाठी जागा मिळवून देऊन शिवराईचे पुनर्वसन केले. त्यानंतर टेंभापुरी प्रकल्पात पाणी सोडण्यात आले. दुसरा रखडलेला प्रश्न होता नांदूर मधमेश्वरच्या पाटाचा. तोही अण्णांनी मार्गी लावला. या कार्यासाठी अण्णांनी जनजागृती करून अनेक पाणी परिषदा घेतल्या. 2002-03 चा प्रसंग आहे. अतिशय भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर गुरांचा ढोरांचा चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस सन्मान्य स्वर्गीय अण्णांनी वायगाव आणि परिसरातील गंगापूर तालुक्यातील 52 गावामध्ये दौरा केला आणि अण्णांनी शेतकऱ्याला पाण्याचं महत्त्व पटवून दिलं. धाम भावली वाकी हे धरणं पूर्ण झाले असून आपल्याला पाणी का मिळत नाही हा प्रश्न अण्णांनी सर्व शेतकऱ्यांना उपस्थित केला. त्यावेळेस अतिशय अडचणीचे काम असून आर्थिक संकटामध्ये अण्णांनी वाहनाची व्यवस्था केली व आम्हा सर्व शेतकऱ्याला जवळपास 1000-1200 शेतकऱ्याला धाम भावली वाकी त्या ठिकाणी नेलं आणि आम्हाला समजून सांगितलं की आपलं पाणी तयार झालेलं आहे. या नांदूर बंदोबस्तच्या पट्ट्यामध्ये
अण्णाच्या सहकार्यामुळे जलक्रांती झाली. अण्णा किती शिकले, अण्णाचं शिक्षण मला माहीत नाही, पण अण्णाचं जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना शेती ही जात आणि पाणी हा धर्म हे तत्व घेऊन अण्णा वाढले. अण्णा या ठिकाणी विकसित अण्णांनी हा परिसर घडला. आज या ठिकाणी अण्णा उपस्थित नाही आपल्यात, पण अण्णाचे पाणीदार विचार मात्र जिवंत आहे. शिक्षण क्षेत्रातही अण्णांची कामगिरी पाहण्यासारखी आहे. शिक्षणाचे महत्त्व अण्णांना चांगलेच ठाऊक होते. गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाची सोय होती, परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणापासून या भागातील मुले वंचित राहू नये यासाठी अण्णांनी 15 ऑक्टोबर 1977 गंगापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संस्थेची स्थापना केली आणि या माध्यमातून येथील ग्रामीण भागात विद्यालय व महाविद्यालय सुरू केले. याचा फायदा ग्रामीण भागातील मुलामुलींना झाला. अण्णांच्या संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संस्थेतून अण्णांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच दिले नाही, तर एक आदर्श नागरिक घडवण्यातही अण्णांचा या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदर्श शिक्षक घडवण्याचे कार्यही अण्णांनी केले. म्हणूनच हे सर्व विद्यार्थी डोणगावकर परिवारातील संस्थेंना भेटी देतात तेव्हा सर्व विद्यार्थी अण्णांचे स्मरण करून डोणगावकर परिवाराविषयी कृतज्ञ होतात. अण्णांच्या मनात नेहमीच एक खंत होती की माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची मुलं इंग्रजी माध्यमापासून वंचित राहू नयेत. म्हणूनच गंगापूर साखर कारखाना रघुनाथ नगर येथे 1991-92 मध्ये भव्य इमारत बांधून शरद रूरल पब्लिक स्कूल ही पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा अण्णांनी सुरू केली. 1986-87 मध्ये भारतीय संस्कृती संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून करमाड येथे राजीव गांधी महाविद्यालय, 1994 मध्ये लासूर स्टेशन घामोरी या परिसरात छत्रपती शिवाजी कृषी विद्यालयाची स्थापना करून अण्णांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषी तंत्र विद्यालयाची सुविधा निर्माण केली. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या याती. म्हणजेच तुकाराम महाराज असे म्हणतात की अशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते. त्याप्रमाणेच अण्णांचे नेतृत्व गुण, त्यांची कसब, जनमानसावर असलेली त्यांची पकड हे माननीय शरदचंद्रजी पवार यांनी हेरले होते. म्हणून 1984च्या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय पवार साहेबांनी अण्णांना औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. अण्णांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यकाळात संपूर्ण जिल्ह्यातील संपर्कामुळे जनमानसातील नेता म्हणून त्यांची ख्याती होती. यामुळेच अण्णा लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार झाले. डोणगाव ते दिल्ली हा अण्णांचा प्रवास नेतृत्व सिद्ध करणारा होता. विशेष म्हणजे त्या काळात बारामतीमधून माननीय पवार साहेब आणि औरंगाबादमधून साहेबराव पाटील डोणगावकर एस काँग्रेसमधून निवडून आले. 1984 ते 1989 या काळात ऑल इंडिया मजूर काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून अण्णांनी 4 वर्ष कार्यभार सांभाळला. संसदेतल्या सचिवालयात, ग्रामीण विकास मंत्रालयात मराठी बाणा दाखवत ग्रामीण विकासाच्या योजना अण्णांनी मंजूर करून घेतल्या. यामध्ये दुर्बल घटकासाठी अण्णांनी घरकुले मंजूर करून दिली. अण्णांच्या या कार्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यावर त्यांची छाप होती. मराठवाड्यातील रेल्वे संबंधीचे प्रश्न संसदेत मांडून ब्रॉड गेज रेल्वेच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अण्णांनी पाठपुरावा केला. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. समाजकारण आणि राजकारणाला अर्थकारणाची जोड मिळाली तर सामाजिक प्रगती साधता येते, हे अण्णांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक आणि धार्मिक कार्यातून सिद्ध केले. दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी तीरावर हेमाडपंथी शिवमंदिरे आहेत. जायकवाडी प्रकल्पामुळे येथील गावे विस्थापित झाली आणि ही शिवमंदिरे दुर्लक्षित केली गेली. अण्णांच्या सहकार्याबरोबर या शिवमंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचा विचार यावेळी अण्णांनी व्यक्त केला. या परिसरात अनेक काटेरी झाडी होती. ती यंत्राच्या साह्याने साफसफाई करून तो परिसर सुंदर आणि स्वच्छ केला. रामेश्वर,
सिद्धेश्वर मंदिर परिसरात वृक्ष लागवड करून हा घाट सुशोभित केला। महायज्ञाचे आयोजन करून 25 वर्षापासून बंद असणारी महाशिवरात्र यात्रा सुरू केली। अण्णा एक शिवभक्त होते। त्यांना एक वेळेस असं वाटलं आपण रामेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शनाला जावे, परंतु त्यांना जायला रस्ता नव्हता। त्यानंतर ते कारखान्यावर गेले, तिथून त्या बोटी होती त्यांच्याकडे, त्यावेळेस ते बोटीना जुन्या कालव्याजवळ आले, तिथून ते रामेश्वरच्या मंदिराजवळ आले, तर तिथे इतकं घनघोर म्हणजे अरण्य होतं। मग अण्णांनी त्या अरण्यासाठी म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे गोल्ड विजर हे ते लावून तिथे जुने वाडे होते ते सगळं साफ केले, त्या परिसर हवार केला सगळा, आणि तेथे कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी नारळाची झाडे आणि दुसरे विविध प्रकारची झाडे आणून सुशोभित केले। त्यानंतर तेथे घाट बांधला। घाट बांधल्यानंतर एक मोठा यज्ञ केला। त्या यज्ञानंतर तिथं अजूनच सुशोभित वाटायला लागलं। डोणगाव, लासूर, जामगाव या ठिकाणी अण्णांनी गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन केले। जामगाव येथील सप्ताह तर खूपच भव्य दिव्य झाला। या सप्ताहात हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला भव्यता आणण्याची सुरुवात या 3 सप्ताहापासून झाली। तालुक्यातील विविध धार्मिक उत्सव सप्ताह समारंभात स्वतः सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाचा वारसा जपला। आर्थिक मदत, सेवा हा अण्णांचा धार्मिक कार्यातील सहभाग होता। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अण्णानंतर या मतदारसंघाला शहरी प्रतिनिधीच मिळाले। ग्रामीण भागाशी आणि शेतीशी नाळ जोडलेला खासदार औरंगाबाद जिल्ह्याला पूर्ण 5 वर्षासाठी लाभला नाही। जनमानसाच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या स्वर्गीय अण्णांसारख्या लोकनेत्यास स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी। सकळा सांगावी, सकळा सांगावी, विनंती माझी, विनंती